नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता आम्ही इकडे नवीन रूममध्ये आलो आहेत आणि सकाळपासून बरीच साफसफाई चालू आहे. एवढं गायत्री पण साफसफाईच करते अजून. आत्ता झाली गायत्री, तिकडनं ते भांडे वगैरे घासत होते त्या घरामधले. हा त्रिशू हे बघा, हे त्रिशू पण काम करते इथं. आलोत आता या रूममध्ये आलोत आम्ही. आता इथं सगळं सामान शिफ्ट करायचं आहे. बाहेर पण ते कलर काम वगैरे चालू आहे. हे बघा, सगळं सामान वगैरे म्हणजे भरपूर खराब होतं घर. आता इकडे पण एक कलर वगैरे करतायत बाहेर. इथं म्हणजे या रूमला वगैरे कलर वगैरे पूर्ण झाला आहे. आता राहिला या बाहेरचा कलर. नको तिथं हात नको लावणार त्रिशू. हा फॅन आहे तो रूम मालकाचे, फॅन इथंच राहू देणार आहेत आणि दुसरा फॅन आम्हाला इथं लावायचा आहे. काय आलं गायत्री? हां काय? हा मग ते जे आधी लोक राहायचेत ना, ते बोलते साफसफाईच करायचेत नाही ते, म्हणून एवढा सगळं चिकटपणा राहिला आहे तिथं. चला आता ते आपल्याला सगळं सामान इकडे शिफ्ट करायचं आहे. हां नको ना, त्याला काय लागून जाईल ना. ते बघ कुठे वरती चढून गेली ती. आता इथं आपला बेड वगैरे येईल. परत ते काय त्या मांडण्या वगैरे त्या आणायच्या आहेत. एवढा मोठा किचन आहे आपला. एक मांडणी इथं लावायची आहे आणि दुसरी मांडणी इथं लावायची आहे आपल्याला. चला आता जाऊया आपण, आता सामान वगैरे आणूया. आता गायत्री, तू हे सर्व घासून घेते ना आता? हां चालेल, घासमध्ये. चला आता आपल्याला सगळं सामान आता तिकडे घेऊन जायचं आहे. हे बघा, सर्व सामान खाली केला. हे मांडणी वगैरे पण खाली केली आहे आणि एक मोठी मांडणी आहे इथं खाली, जे म्हणा हीच घेऊन जायची आता तिकडे. ही पण आता सर्व सामान आपल्याला तिकडे शिफ्ट करायचं आहे. काहीतरी पहिले त्रिशूला मॅगी वगैरे बनवून दे तर. हा मस्त, याच्यापेक्षा मोठा वाटतो ना काहीतरी रूम ना? मस्त वाटतं कलर वगैरे करून तो. चला सर्व सामान आता गायत्रीने सगळं, हे सगळं धुतलंय ना तू? हा ठीक आहे. चला हे सगळं घासून ठेवलंय आता. कुठला किडा नाही निघालाय? ते वरचे थांब, ते काढतो ना ते वरचे किडे आता. चला हे मांडणे वगैरे काढतो आता. परत हा बेड पण खोलायला लागेल मला. बघा एवढा बेड आहे ना, हा पूर्ण एक एक त्याचा स्क्रू खोलायचा आहे आणि हा खोलून पहिले तिकडे बेड घेऊन जायचा आहे. मग बाकी या छोट्या छोट्या वस्तू घेऊन जाईल. हे मॅगी नाही भेटत हे? हा बघ, चल पटकन चल, मला मार्केटला पण जायचं आहे. ते खेळे वगैरे आणायला जायचं आहे मला पण. मार्केटला जायचं आहे का त्रिशू? खेळणे नाही, खेळे आणायला. चालेल मित्रांनो, चला आता हे सगळं सामान वगैरे घेऊन जाणार आहे. जे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो. सर्व एक एक आपल्याला सामान शिफ्ट करायचं आहे. आणि मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मॅगी बनवून देते ना तिला? चालेल, बनव मग मॅगी बनव. मित्रांनो, माझा नवरा बिचारा किती काम करू लागतंय मला. घर खाली करायचं तर काम करायला लागेल ना. हे बघा, आता सगळे गोणीमध्ये, गोण्या दाखव काहीतरी. गोणीमध्ये सगळं भरायचंय आता. कसं वाटतंय भूषण? आता कसं वाटतंय? भारी वाटतंय ना. माझा बर्थडे आहे आणि मला एवढं काम करायला लावतायत तुम्ही. आता काय करणार, ऑप्शन नाही. तू सांगितलं काय मी सांगितलं. चला आता हे सर्व गोणीमध्ये पॅक करतो. त्या गोण्या पण दाखव काय. चला, या गोण्या वगैरे सगळे भरलेले आहेत. भांडे बिंडे सगळे बाकीचे सगळे ठेवलेले आहेत साईडला. ते मांडणी कुठे ठेवली आपण? एक मांडणी इकडे अजून एक ठेवलेली आहे. चालेल, चला आता हे सगळं डब्बे वगैरे सर्व आता गोणीमध्ये टाकतोय. आता 4 रूम मध्ये आपल्याला जायचंय. हे सगळं सामान घेऊन आता एक एक सामान आता घेऊन जातो. हा चालेल, चला आता आपल्याला जेवण बनवायला लागेल. परत जेवण बी बनवता का तुम्ही? नाही जेवण नाही, बाहेर ना काहीतरी घेऊन येतो. बाहेर ना घेऊन ये ना. बघा आता नाही, जाऊ दे, आता काहीतरी खिचडी बनवून टाकते. खिचडी चालेल. चला बाय. गायत्री, एवढे कपडे जमा झाले डायरेक्ट? बाप रे. हे बघा, अजून हे पूर्ण पिशवी भरली आहे कपड्यांची. अजून चालूच आहेत. हे कपाटातनं कपडे काढायचे वगैरे चालूच आहेत अजून. चला, म्हणजे बराच सामान मी तिकडे घेऊन गेलोय. तिकडे जातो तुम्हाला, तिकडे पण ते सामान वगैरे किती आहे काय नाही ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथलं पूर्ण खाली करून टाकलं. हे आजच्या आज लागल्यास तर आम्ही पूर्ण खाली करून टाकतो. हे आता राहिले ते कपडे वगैरे. ते बघा, तेवढे कपडे वगैरे आहेत ते आता पूर्ण तिकडे घेऊन जातो. आता ते बघा ना, पूर्ण पिशवी आहे ना प्लॅस्टिकची, पूर्ण भरली आहे. म्हणजे त्रिशूचे पण माझे पण एवढे कपडे आहेत त्याच्यामध्ये. 2 दिवस लागतील सगळे कपाट लावायला मला. 2 दिवस? ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला आता तिकडे जाऊया आपण. तुम्हाला त्या रूममध्ये दाखवतो किती सामान घेऊन गेलो काय नाही ते दाखवतो तुम्हाला. आता हे पूर्ण कपाट पण खाली करायचं आहे आता आपल्याला. जेव्हा बेडमध्ये एवढा सामान ठेवला होता, सर्व बेडमध्येच ठेवला होता.
हे बघा सगळं कपड्यांचा त्या दुलाया वगैरे सर्व सर्व ठेवला होता इथं. अजून ती गायत्री तिथं बाहेर त्या दुलाया वगैरे टाकते. आता परत एवढा सामान तिकडे घेऊन जायचं आहे. अजून तर अर्धा सामान तिकडे घेऊन गेलो आहे मी, तिकडे ठेवला आहे. आता सगळा बेड खाली केला. आता बेड पण खोलायचा आहे मला पूर्ण. हा बघा पूर्ण बेड खाली केला. ते फॅन वगैरे आता ते पण सर्व घेऊन जायचं आहे. नंतर हा फॅन आहे तो पण खोलायचा आहे मला. तो फॅन पण घेऊन जायचा आहे. हा बेड आता सर्व ते पानं लावून आता खोलायला लागेल तो. बघा ना किती म्हणजे वाटत पण नव्हतं की एवढा सामान निघेल असं. नाही नाही म्हणता म्हणता एवढा सामान निघून गेला. हा त्रिशू झुला झुला खेळायचा आहे तुला. तेव्हा त्याला झुला झुला खेळायचा आहे. गायत्री कुठे गेली? काय झालं? पाना आणला का? चालेल चल गायत्री आता पटकन ये, मी बेड वगैरे खोलतो आता. चला आता हे सर्व सामान आता परत तिकडे घेऊन जायचं आहे. सगळं कपड्यांचंच आहे. हा भांडे तर घेऊन गेलो आहेत. आता सर्व कपडे आहेत. एवढे कपडे नको घेत जाऊ ना गायत्री, तुझेच अर्धे कपडे आहेत त्याच्यामध्ये. तुझ्या मम्मी पप्पाने घेऊन दिलेले कपडे आहेत. तेव्हा गायत्रीच्या मम्मी पप्पांनी घेऊन दिले. हे बघ अख्खी गोणीच्या गोणी भरली. हा 3 वर्षात एवढे कपडे घेऊन टाकले. नाही असं करू, जे वापरायचे नसतील ना, जे ते भांडे विकायला येतात ना त्यांना देऊन देऊ आपण. हा हा ते जे वापरायचे नसतील ना ते देऊन देऊ मग आपण. हा अच्छा हा का, चालेल मग. आता जुने कपडे ना सर्व ते भांडेवाल्यांना देऊन टाक. तेच करायला लागेल आता. अरे तू नुसती गाऊन गाऊन घालत राहते. तुझ्याकडे एवढे कपडे ते नाही घालत तू. नुसतं ते गाऊन गाऊन गाऊन. ठीक आहे मग आता पाऊस चालू होऊन जाईल ना तेव्हा साड्या नेसा मग. हा चालेल ना. रोज साड्या नेशील तिथं. ठीक आहे चला आता एवढा सामान घेऊन जाऊ. परत हे फोटो वगैरे ते पण घेऊन जायचे आपल्याला. हा हा ठीक आहे चालेल 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 ठीक आहे. हा हा ठीक आहे चालेल चालेल. चला आता सामान आम्ही परत अजून पॅक वगैरे करतोय, तिकडे घेऊन जातोय आता. चला. काय काम करताय भूषण? काय काम करताय? काय आता बेड खोलतोय ना सर्व. नुसती मज्जा आहे. बेड एक एक पार्ट ओपन करायचा आहे आणि आपल्या तिकडे घेऊन जातो. नुसती मजा आहे ना भूषण तुमची आज? आज काय, आज तुझा बर्थडे. आज तुझ्या बर्थडेच्या दिवशी सर्व हे करायला लागतंय. मग भारी ना. दीदू पडशील तू. काढलं पप्पाने ते. काढलं. मग काय करायचं. तो बोलला रूम मालिक, ते बोलते खाली करून द्या, बोलते मग खाली करून दिलं. याचा सगळा एक एक पार्ट आहे ना गायत्री. हा सगळे एक एक पार्ट काढायला लागेल. हा. का पायावरती पडून जायचो नाही. ही पोरगी ना ऐकत नाही ना. हिला पप्पाला. हा बघा बेड आता खोलून पूर्ण झालेला आहे. हा एवढा बेड खोलला. आता एक एक पार्ट काढायला लागतंय त्याचा. आता हा सगळं आता बेड तिकडे जॉईन करायला लागेल. हा त्याला काय धुवायचा, पुसून टाकायचा ना फक्त. मग ओल्या कपड्यानं पुसून टाकायचा ना फक्त. चला बेड वगैरे खोलून झालाय आता. काय ग? अरे तो जो केक चांगला आहे ना त्रिशू ते. चालेल चला आता बेड पण तिकडे घेऊन जायचं. त्या रूममध्ये जायचं आहे आता आपल्याला. बेड वगैरे घेऊन जायचं आता. झालं आहे म्हणजे खोलून वगैरे सर्व झालं आहे. 1-2 नट बाकी आहेत ते खोलायचं बाकी आहे आता. चला आता इथून बिर्याणी वगैरे घेऊन घेतो आता, कारण की बिर्याणी घरी तर गायत्रीला बनवायला टाईम नाही आहे आता. ती बिर्याणी वगैरे घेऊन घेतो. हे बघा 1 फुल आणि 1 हाफ बिर्याणी घेऊन घेतली आहे. चला तर जाऊया आता घरी आपण. इथं आता सगळं म्हणजे अर्ध्यातला सामान तर आम्ही आता घेऊन गेलो आहेत. चला जेवण वगैरे करून घेऊ आता, कारण की म्हटलं काय परत जेवण वगैरे बनवत बसणार. तर आपलं बिर्याणी वगैरे घेऊन आलो आहे आता. चला आम्ही जेवण वगैरे घेतो, त्याच्यानंतर परत हा सामान वगैरे घेऊन जायचं आहे. हा बघा हा एवढा सामान घेऊन जायचं आहे. एवढी गरमी आहे ना, खूप म्हणजे खूपच गरमी होती. आता कूलर वगैरे लावलं. चला आता जेवण वगैरे करून घेतो आम्ही. हा त्रिशू तेच चालू होतं आहे. आता आम्ही चालू करून देतो. चालेल मित्रांनो, चला जेवण वगैरे करून घेतो आम्ही. या जेवणाला सर्वांनी.
चला आता इथं बेड वगैरे लावून घेतला. हा बघा असा बेड वगैरे लावून घेतला. इथं गायत्री अजून साफसफाईच करते. आणि इकडे अजून आपला सामान तर बराच असाच पडलेला आहे. अजून त्या बराच त्या मांडण्या वगैरे त्या लावायच्या आहेत. तिकडे तो माणूस आहे तो कलर वगैरे लावतात तिथं ते. हे बघा ही एक मोठीवाली मांडणी तर इथं लावून देणार आणि छोटी मांडणी आता इथं लावून देतो. हे बघा इथं सर्व आता घेऊन आलो आहे. आता इथं परत सिलेंडर ते शेगडी वगैरे ते सर्व आणायचं. जे म्हणजे आजच्या आज जेवढं होईल तेवढं सगळं शिफ्ट करूनच देणार आहेत आज. आता काय फक्त मांडणी एकदाचे ठोकून झाल्यात की डायरेक्ट त्याच्यावरती भांडीच ठेवायचे राहतील. मग बापरे खूपच सकाळ झाला ना गायत्री. सकाळपासून करतोय ना आपण. बेड आत्ताच फिट केला, मीच केला त्याला स्वतः. आता ते पाना बिनाने पूर्ण खोलून आणला तिकडनं. आता इथं फिट वगैरे करून दिला आहे. आता परत याच्यामध्ये जो सामान होता ना तो परत आणतो आता आणि इथं पॅक करून देतो आता बेड. चला आता जाऊया. आता तिकडचा पण सामान आणायचं आहे. आता तो सामान आणतो. अजून काय सामान बाकी आहे का काहीतरी तिकडं? हां इथं हे बघा सर्व सामान घेऊन आलो. आता जेवढा होता ना तेवढा सर्व सामान घेऊन आलो. आणि या जेवढा पण बॅगा दिसत आहेत ना तुम्हाला या सर्व कपड्यांच्याच येतं. या बघा इथून लाईन लागलेली आहे. सर्व कपड्यांच्या बॅगा आहेत. अजून मेन म्हणजे कपाट नाही आहे. कपाट वगैरे घ्यायचं आहे. ते कपाट बघू आता हप्त्यावरती काढायला लागेल. आता हे बघा सर्व कपड्यांचं एवढे घेऊन आलो आहेत आता आम्ही इथं. आणि इकडं मांडण्या वगैरे लावून दिल्या आहेत. आता गायत्री त्याच्यावरती भांडे ठेवते आता. हे बघा या मांडण्या वगैरे अशा लावून घेतल्या इथं दोन्ही साईडला मस्त. आणि जर आता फ्रीज घ्यायचं राहिलंच आता या 4-5 महिन्यामध्ये तर फ्रीज कसं इथं ठेवता येईल तर म्हटलं हे मांडण्या कसं समोरच लावून घ्या म्हटलं. मग मस्त झालेत ना. कसं वाटतं गायत्री तिकडच्या रूमपेक्षा इकडं? हां मस्त वाटतंय ना. तेच खूप एवढं थकायला झालं आहे ना मित्रांनो. खूप म्हणजे खूपच थकायला झालं आहे. कारण की सकाळपासून आम्ही एवढे सुद्धा बसलो नाहीत. एक एक सामान आमचं आणण्याचं चालूच होतं डायरेक्ट. ते सकाळपासून एक घर पण पूर्ण आम्ही साफ वगैरे केलं. पूर्ण म्हणजे पूर्ण घासलं त्याला चांगल्या प्रकारे पूर्ण क्लीन करून टाकलं. हे बघा मस्त लादी वगैरे चमकते. हा एवढा सामान हा बघा. म्हणजे आम्हाला वाटत होतं दोघांचा काहीच सामान नसणार पण एवढा मोठा सामान आहे बघा. काय सांगणार आता. सर्व कपडे येतात आणि गायत्रीचेच कपडे आहेत सर्व जेवढे पण दिसत आहेत ना. हे बघा इथं जेवढे पण या घासोडा पडेल आहेत ना या मग अख्खा गायत्रीना कपडा आहेत या. म्हणजे डायरेक्ट 2-3 कपाट लागत आहेत मला. डायरेक्ट इथला सामान आहे. काय सांगणार आता सांगा. डायरेक्ट 2-3 कपाट तर आरामात लागून जातील मला. एवढा सामान आहे. परत इथं स्वामींचा फोटो वगैरे परत त्रिशूचे पण फोटो इथं लावायला लागतील. इथं त्रिशूचे फोटो अजून ट्यूबलाईट वगैरे काय लावला नाही आहे. फक्त एकच लाईट लावला इथं. पण आज आम्ही इथंच रात्री इथंच झोपायला वगैरे येणार. म्हणजे आजपासूनच इथं राहायला येऊन गेलो तर असं समजा. आता अजून ते सिलेंडर काय ती शेगडी वगैरे आणायची. नको नको ते तसेच राहू दे ना. तसेच राहू दे ना ते. हा ना राहू दे ना तशीच. ते आता कुठे वापरायचे आहेत ते एवढे ग्लास आहेत ते नवीन ग्लास आहेत ते राहू दे तसेच. पण ते मोठी मांडणी बरं भेटून गेली ना काहीतरी. बरं झालं ते. आणि तिथं ठेवायला सुद्धा जागा नव्हती ना काहीतरी. आता हां ते चहा प्यायचे कप बसचे वगैरे ते पण घेऊन घ्या. आता मार्केटला जाऊया आपण उद्या किंवा परवाच जाऊया. खूप थकायला झालं आहे काहीतरी. आज रविवारी जाऊ आपण. त्या कब्बशा काय हे त्या कब्बशा ठेवायला राहू दे ना ते. हां कब्बशा ठेवायला राहू दे. आणि ते कप वगैरे पण घेऊन घे. हां हां मग मस्त लावलं ना आता ते. बाप रे खूप म्हणजे खूपच थकायला झालं ना गायत्री. एवढा सामान आणणं. माझ्या मोठ्या बहिणींनी पण मदत केली. काय गायत्रीने मी आम्ही तिघच जण करत होतो. काय माणसं वगैरे काय लावलीत नाही. आणि इथंच सहसा आपल्या गावासारखं नाही इथं का चाल बाबा माणसं वगैरे भेटून जातात का काय कामाला. तसं पण नाही आहेत. आम्ही घरच्या तिघांनी पूर्ण सामान वगैरे इकडे आणून ठेवून दिलं आहे. मस्त कलर वगैरे चांगला केला त्यांनी. कलर वगैरे एकदम व्यवस्थित केला. त्या पत्र्यांना पण कलर वगैरे करून दिला आहे. चांगलं आहे. म्हणजे रूम मालिकचं पण काय टेन्शन नाही आहे. रूम मालिक बोलला की आम्ही भाडं पण काही जास्त वाढवणार नाही काय नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तर बरं वाटलं इकडे आल्यानंतर. आता चालेल मित्रांनो. आता सर्व सामान वगैरे आम्ही पूर्ण लावून घेतो. आता त्याच्यानंतर आपले तर व्हिडिओ येतच राहणार. प्लीज मित्रांनो थोडा सपोर्ट करा. सबस्क्राईब करा चॅनलला. चला आता खूप थकायला झालं आहे. आता हे सगळ्या बॅगा वगैरे आता लावून घेतो.
हे बघा एवढा पसारा पडलेला आहे. चालेल, चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. फायनली आम्ही नवीन रूममध्ये शिफ्ट झालोच आहेत. तुम्ही पण बरेच दिवसापासून सांगत होते कधी जाणार कधी जाणार, तर आलोच आम्ही फायनली नवीन रूममध्ये. हे बघा सर्व नवीन जेवढे भांडे घेतले होते तेवढे गायत्री सर्वच लावते आता. भरपूर भांडे झालेत ना गायत्री, असं वाटत होतं काहीच भांडे नाही आहेत. हां बापरे. ही सगळी माझी घरामध्ये. मी तुझी- बोलत होती ना, घ्या भांडी घ्या भांडी. हा ना. आलेत बाबा सर्व, फायनली सर्व भांडे पण आलेत. अजून बरेच तोडतात संसारात ज्या लागणार आहे त्या वस्तू का घ्यायच्या आहेत अजून. बघू आता इथून थोडं जायचं नाही काय तरी आता एक दोन वर्ष. हां इथंच मस्त वाटतंय ना. इथंच राहूया आता आपण. मस्त रूम वगैरे चांगला आहे. हां दोघं साईडला मोठे ठेवून दिले. हां मग मस्त झालं नाही ना. ते काढून घेते, त्याला प्लास्टिक ठेवून देते. कुठं प्लॅस्टिक ठेवते? प्लास्टिक नको ना, ते मस्त वाटतात काहीतरी तिथं. एकदम मस्त वाटतात नवीनवाले तिथं. हां माझ्यामध्ये ते प्लॅस्टिकचे जे नवीन प्लेटी आहेत ना ते काढूच नको, ते बॉक्समध्येच राहू दे. ते प्लॅस्टिकमध्ये जे प्लेटी आहेत ना, हां छोट्यावाल्या काढून घे, मोठ्यावाल्या राहून दे. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय.